भंडारा नगर परिषदेतील वार्ड क्रमांक 3 मधील निवडणूक प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या उमेदवाराचे नाव मतमोजणीच्या वेळी थेट ईव्हीएम मधूनच गायब झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज भंडाऱ्यात ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आणि या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे, शिवसेना शिंदे गटचे आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच निवडणूकमध्ये पराभूत झालेले उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान ईव्हीएमची प्रतिकात्मक शवयात्रा काढण्यात आली. ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी करण्यात आली आणि या दरम्यान या प्रकरणामध्ये 7 निर्दोष कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. प्रत्यक्ष जबाबदार असलेल्या 2 अधिकाऱ्यांना केवळ नोटीस देण्यात आल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. संबंधित 2 अधिकाऱ्यांना 10 दिवसांच्या आत निलंबित न केल्यास 12 जानेवारी रोजी भंडारा बंद करण्याचा इशारा सर्वपक्षीय मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे आणि या घटनेमुळे भंडारा शहरात राजकीय वातावरण तापले असून ईव्हीएम वरील विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भंडारा शहराच्या मतमोजणी प्रक्रियेत प्रभाग 3 मध्ये करुणा ऋषी राऊत आणि नोटाची बटन गायब झाल्यामुळे जो गैरप्रकार झाला त्या गैरप्रकाराला धरून निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. या संदर्भात 2 अधिकाऱ्यांना शोकाज नोटीस दिली होते, पण त्यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. आजचा हा जो मोर्चा आहे हा मोर्चा आमच्या 2 मागण्यासाठी होता. एक तर भंडारा शहराची निवडणूक पुन्हा घेण्यात यावी, ती पण बॅलॉट पेपरवर घेण्यात यावी आणि त्याबरोबरच ज्या 2 अधिकाऱ्यांना शोकाज नोटीस दिले त्यांना निलंबित करण्यात यावे आणि हे जर 10 दिवसात झालं नाही तर 12 तारखेला संपूर्ण भंडारा जिल्हा बंद करण्याचा सर्वपक्षीय आवाहन करण्यात आलेलं आहे.